गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमन गणराया पहिला नमन गणराया, नमन गणराया पहिला नमन गणराया, नमन गणराया पहिला नमन गणराया, गणराया ताराया यावे धावुनी, गणराया ताराया यावे धावुनी, गणराया ताराया यावे धावुनी। नमस्कार, मी तुमची सर्वांची लाडकी वसेकरीन बाय। तर आज आपल्या वर्सोवा गावात म्हणजे येसावे कोलीवाड्यान आपल्या कोल्ली कवऱ्या नटल्यान तुम्ही तर बघितलं असेलच। तर कोल्लींच्या हातचं मस्त मस्त तंदुरी पापलेट, तंदुरी चिंबोरी, तंदुरी सुरमई, तंदुरी रावस तुम्ही बघितले असेलच। पण त्याचप्रमाणे तुम्हाला रव्यांचं बोंबील कवरा काय 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 मावरं या वेसावे कोलीवाड्यान आपले कोली लोकांचं फेस्टिवल केला आहे। तर या फेस्टिवलमध्ये तुम्हाला येऊन कसं वाटलं? मला तर लय बरं वाटलं, मस्त आली, मजा पण वाटली। आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, देव किरपावर आगरी खोऱ्यावर, आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, देव किरपावर आगरी खोऱ्यावर, आज गुलालावर वीण माय तुझी दिवलावर, साडी नेसून हिरवी गार आई माझी बसली खुबऱ्यावर, तुझा महिमा गाईन मी तुझी डोंगरावर, देव किरपावर आगरी खोऱ्यावर। मी विनंती करीन आमचे सन्माननीय वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलचे माजी अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी आरशी शेख मॅडम यांना सन्मान करावा। त्याचप्रमाणे आज आमच्यात उपस्थित DCBच्या ब्रांच हेड ब्रांच हेड मिस्टर अल्ताफ पटेल या ठिकाणी सन्मान होत आहे। श्री अजित रावराणे साहेब यांनी सन्माननीय अजित रावराणे साहेबांनी सुद्धा आमच्या फेस्टिवलला खूप खूप सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक धन्यवाद। मनसेचे विभाग प्रमुख श्री संदेश देसाईजी त्यांना सन्मानित करतील श्री रणजित काळे। मनसेचे विभाग प्रमुख श्री संदेश देसाईजी। दरम्यान या ठिकाणी अनिश गावडे उपाध्यक्ष जू कोलीवाडा सी फूड फेस्टिवल सन्मानित करीत आहेत पृथ्वीराज चंदी। शाखा अध्यक्ष मनसेचे राजेश म्हात्रे यांचं सहकार्य सुद्धा आम्हाला मिळालं या आजच्या वेसा फूड फेस्टिवलसाठी, त्यांना सन्मानित करतील विशाल चंदी। पदाधिकारी तसेच डॉक्टर महेश शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करतील हरीश्वर घुस्ते। त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रशासकीय अधिकारी श्री प्रदीप बडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सन्मानित करतील। आणि विशेष म्हणजे प्रवीण भावे यांचे ते मित्र आहेत, प्रवीण भावे आणि मनीष गुणगवले हे दोघेही सन्माननीय श्री प्रदीप बडे साहेब यांना सन्मानित, तसेच राजहंस टपके, विष्णू दांडेकर तसेच राजेश कारके यांना सन्मानित करतील मनीष। मुंबई शहरामध्ये वर्सोवाचं फेस्टिवल हे मुंबई शहरामध्ये नाव त्याचं राहिलं पाहिजे। माझे लाडमित्र या ठिकाणी बऱ्याच वर्षाच्या नंतर आम्हाला भेटतात, त्याचाही आनंद या ठिकाणी घेता आला। मी आपल्याला सर्वांना कोळी बांधवांना सर्वांना धन्यवाद देतो। आपण या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिला, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। उचलीला करारी
ठेवया मा कोलिया गो आमचे टोलीला मिलू दे मावर सुखी ठेवया मा कोलिया गो आमचे टोलीला मिलू दे मावर. वर्सोवा अंधेरीमध्ये होणारा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम दुसरा कुठलाच नाही आहे. क्या बात है. थँक्यू थँक्यू व्हेरी आणि मच. DCBच्या सन्मान्य आरशी शेख मॅडम यांना विनंती करीन की त्याने आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं. कारण एवढं इथे लोक UPI यूज करतात. जर तुम्ही UPIचं एक ट्रान्झॅक्शन करतात त्याच्यावर आम्ही तुम्हाला कॅशबॅक देतो आणि हा प्रोडक्ट कुठलाही दुसरा बँक देत नाही. तो दिल तो हमारा है लेकिन यहाँ पे कंट्रोल चल रहा है वेसावे सी फूड फेस्टिवल. जोरदार तालिया हो जाए. वेसावा मच्छर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आहेत, कार्यकारी सदस्य आहेत, या सगळ्यांना आणि ह्या संस्थेला तर आहेच, पण या कोळीवाड्यातील आमच्या ज्या संस्था आहेत सगळ्या कोळीवाड्यातील सर्व संस्थांना सहकार्य करणारे सन्माननीय उपनिबंधक मत्स्य विभाग योगेश देसाई तिथे सत्कार होत आहे. आणि कोळी म्हटल्यानंतर कोळी गीतं संगीत म्हटल्यानंतर मला वाटतं आज कोणी असा नसेल की तो नाचूच शकत नाही, न नाचणारही नाचेल. परंतु अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. मी राहिला ठाण्यामध्ये आहे, असाच उपक्रम संस्थेनं ठाण्यात सुद्धा सुरू करावा असं त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. हाय कोली सोरीला डोली न मुंबईचा किनारी भारतीय कोली हाणलं न गोली न चल जाऊ बाजारी. आपली कोलीन बायको म्हणजे कशी पाहिजे? बारावर लुगूट नेसलेली, मोठं मंगलसूत्र पाहिजे ना. सगळ्यात बेस्ट दागिना म्हणजे आपली आली ती कंठी 1000. याच्याशी आमची कोलीन बाय कंप्लीट होई नाही, कारण की आमच्या बायकांना लागतात काप पाहिजे, नथनी पाहिजे, माथ्यान भरावा झेला पाहिजे. तसंच आमचे दादासांचं म्हणजे आमच्या नाखवासांचं असतंय ते म्हणजे कोली लोकांचा सुरका. तुम्ही लोक त्याला रुमाल बोलता, पण आमची लोक रुमाल नाही बोलत. काय बोलतात त्याला? सुरका बोलतात. तसंच आमच्या नाखवांच्या पेहरावामध्ये येत आहे ती म्हणजे नाखवाची टोपी. नाखवा काय पण जाऊन दे, सुरक्यावशी न टोपीवशी आमचा नाखवा वलखीला जाते. तर असा आहे माझ्या समाजाचा आणि आमच्या कोली समाजाचा कोली पेहराव. कपाली कर हाथ कमल तलवार भंडारा वाटी. मलवट कपाली कर हाथ कमल तलवार भंडारा वाटी. रंग जाणारी तुझे आई आम्हा फुलांची धूप वारी, आम्हा फुलांची धूप वारी, आम्हा फुलांची धूप वारी. दिशील धारणी हिंगलाई आम्हा कोल्यांची दोघं प्रकट झैली वेसाव्या नगरी बालरूप लावण्य सागर किनारी. आगाध महिमा अद्भुत कहाणी आई माऊलीची लीला है न्यारी. हिंगलाई आय आम्हा कोल्यांची दोघं माय. अजूनही तेवढेच ॲक्टिव्ह आहेत. विकास यांचा सन्मान होत आहे. विकास डोंगरीकर या डोंगरीकर आणि आम्हा या कोळी समाजातील हे असिस्टंट कमिशनर झाले आहेत. अभिनंदन विकास. तसेच आज आमच्यात उपस्थित ॲस्ट्रो चीफ डेप्युटी मॅनेजर श्री श्रीवास्तवजी यांना सन्मानित करतील विनायक रामले. श्री विनायक रामले. किरण कोळी या ठिकाणी उपस्थित आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर शशी लडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतो किरण कोळी यांना. डॉक्टर भारती लवेकर मॅडम या सुसंस्कृत विद्याविभूषित, त्यांचं वक्तृत्व एक चांगल्या स्पीकर आहेत आणि खरोखर या 2 वेळा त्या निवडून आल्या आमच्या विभागातून. त्यांचा सन्मान होत आहे. वेसाव कोळी सी फूड फेस्टिवलचे अध्यक्ष
जयेंद्र लडगे, त्यांच्यासोबत आहेत वेसावा कोळी सीफूड फेस्टिवलचे विद्यमान खजिनदार जयराज चंदी, हरेश्वर घुस्ते सन्मानित करतील, रंजना पाटील नगरसेविका, तसेच योगीराज दाभाडकर यांना सन्मानित करत आहेत श्री जयराज चंदी, वेसावा कोळी फेस्टिवलचे खजिनदार, तसेच आज आमच्यात उपस्थित करंजा होणार खास प्रसिद्ध नाखवा आहेत रमेश नाखवा, माजी उपाध्यक्ष करंजा सोसायटीचे, रमेश नाखवा करंजा सोसायटीचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा होते आणि आज एक यशस्वी नाखवा सत्कार होत आहे जयेंद्र भांजे यांच्या हस्ते. तसेच आज आमच्यात उपस्थित तसेच पंकज कोळी यांनाच विनंती करेन की आपण मयेकर साहेबांच्या सोबत या, कारण ही जोडी आम्ही कित्येक वर्ष पाहत आहोत. कुठल्याही वर्षाला सुद्धा मध्ये रक्तदान शिबिर असू दे किंवा एखादं शाळेत कुठलं शिक्षण क्षेत्रात किंवा लग्न सराईत कुठलंही कार्य असू दे पुढे असतात ते, मध्ये ॲम्ब्युलन्स असू दे म्हणा, काल पंकजबद्दल बोललोच आणि सेम टू सेम इथे मयेकर साहेबांचं सुद्धा कार्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करू इच्छितो. जयेश पाटील आपल्या वर्सोवाचेच राहणार आहे. ती दरवर्षी वर्सोवा कोळी सीफूड फेस्टिवल येते, दरवर्षी येते, सगळा कार्यक्रम ती रेकॉर्ड करते. बघा तिचं यूट्यूब तुम्ही चॅनल बघा, वसई करीन बाय. ती लग्न असतील सण असतील सगळ्याचं ते छानपैकी चित्रीकरण करते. ONGC कायम आपल्या कोळी समाजासाठी अग्रेसर राहिलेली आणि दरवर्षी या कार्यक्रमासाठी आपण ONGC तर्फे या कार्यक्रमाला आपण स्पॉन्सरशिप देतो. यावर्षी देण्यात आलेली आहे आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना ONGCचे जेवढे डायरेक्टर्स आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यामुळेच या आपल्या कार्यक्रमाला कायम या ONGCकडनं भरीव मदत होत असते. की सगळ्याच कमिटीने या ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था बघितलेली आहे आणि आमचे कोळी बांधव आणि आमच्या खास करून भगिनी ज्या या ठिकाणी रुचकर असं जेवण बनवत आहेत आणि कितीतरी सुंदर असा काय म्हणूया त्याला यम्मी की जे खाण्या वाचून आपल्याला जावंसं वाटत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि दुरून दुरून मला फोन पण येतात की आपल्या वर्सोवा विधानसभेमध्ये इतकं छान फेस्टिवल होतं आहे आणि आम्हाला यायचं आहे. तर हीच खरी आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. गेली कित्येक वर्ष वर्सोवा पोलीसचे सर्वच पदाधिकारी, सिनियर इन्स्पेक्टर या सगळ्यांचा सहभाग आमच्या वर्सोवाला मिळत आलेला आहे. आजही या फेस्टिवलसाठी सुद्धा आम्हाला पवार साहेबांनी खूप खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खरं सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार प्रकट करतोय. ते सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत आणि खरंच ज्या फॅमिलीज आपल्या व्यासपीठावर असताना आम्हाला खूप तो आनंद अजूनही आनंद होतो. या सी फेस्टिवलचे आयोजक आणि गावातले नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी आणि सर्व परिवार, आपणा सर्वांना मुंबई पोलिसांतर्फे शुभेच्छा देतो. या वर्सोवा पोलीस स्टेशनला ज्यावेळी मी चार्ज घेतला 6 महिन्यापूर्वी, त्यावेळी माझ्या अनेक मित्रांनी मला या फेस्टिवलविषयी विचारणा केली. तुमच्यासारखीच मलाही उत्सुकता होती की हा फेस्टिवल म्हणजे नेमकं काय आहे. पण हा गावातला कुटुंब मेळावा म्हणता म्हणता आपल्या मुंबईचा आणि पूर्ण भारतामध्ये नवे जगामध्ये जो वाखाणला जातो तो सी फूड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करतात. मोठमोठ्या इव्हेंट कंपन्या पण फेल जातील एवढं सुंदर नियोजन स्वतः कोळी परिवार स्वतः मी करीत असलेलं मी पाहिलेलं आहे. तर ह्या सी फूड फेस्टिवल करता आपण सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सर्वांनी उत्तम नियोजन करून खूप छान उदाहरण सादर केलेलं आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या कीर्तीची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मिळणार नाय, आर संगतीनं तुझ्या मिळणार नाय, तुझ्या कीर्तीची राणी मी होणार हाय. गोमुसंगतीनं आर संगतीनं, गोमुसंगतीनं आर संगतीनं तुझ्या मिळणार. टाळ्यांची साथ झाली पाहिजे, म्युझिक बनवा. राजेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक
यांचं सहकार्य वैद्यकीय, नोकरी, भंडारा, पदयात्रा असे इतर मदत या वर्सोवा गावातील तरुणांना ते करीत आलेले आहेत. असे श्री कृष्ण पिंपळे यांचा सत्कार होत आहे. वेसाव कोळी सीफूड फेस्टिवलचे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांच्या शुभ हस्ते. वैभव जोशी यांच्या मिसेस सुद्धा इथे उपस्थित आहेत. या दोघांनाही सन्मानित करतील जयराज चंदी, खजिनदार, वेसाव कोळी सीफूड फेस्टिवल. तसेच आपल्या विभागातील माजी शाखा प्रमुख भरत पेदे, मनीष भुनगवले, जितेंद्र एरंगळे यांना सन्मानित करीत आहेत. नाशिकेत हे सर्व कार्यकारी सदस्य डोंगरील तरुण मंडळाचे आपल्या लाडक्या जयेंद्र लडगे यांना सन्मानित करतील. कारण डोंगरगिरी तरुण मंडळ हे गावातील एक मोठं मंडळ आणि या मोठ्या मंडळाचे जयेंद्र लडगे हे अध्यक्ष होते. आता सी फूड फेस्टिवलचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार होत आहे. विद्यमान डोंगरील मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले यांच्या शुभ हस्ते. कोल सर, प्रशांत काशी सर या सगळ्यांनी या फेस्टिवलला मदत केली आहे. तुमच्या हातून सुद्धा सोशल वर्क होत आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. जयेंद्र भांजी यांच्या हस्ते सन्मान होत आहे कल्पना पराते मॅडम यांचा. त्याचबरोबर प्रसाद कुलकर्णी साहेब OS आहेत ते माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडचे, यांना सन्मानित करतील जयेश संदे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी जे 10 अवतार घेतले त्यातला पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. आणि त्या मत्स्य अवतारावरती आमचं मनापासून प्रेम आहे. आठवड्यातून एकदा दर रविवारी त्याची भेट घेतल्याशिवाय आमचा आठवडा पूर्ण होत नाही. आणि आमचे जे कोळी बांधव आहेत, 2 शब्द तुमच्याशी बोललो तर चालेल ना, तर ते एवढे प्रामाणिक आहेत आणि ते या मुंबईचे आद्य रहिवासी आहेत. आणि ते एकदा त्यांनी एखाद्याला जीव लावला तर ते आयुष्यभरासाठी जीव लावतात. तर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. सलाहवद्या या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपल्या कोळी बांधवांबद्दल, आगरी बांधवांबद्दल विटंबना केली जात होती, तेव्हा खुणे साहेबांनी भाऊ कदमला पर्सनल जाऊन आमच्या समाजाबद्दल विटंबना करू नये म्हणून भाऊ कदमने स्वतः आपल्या समाजाची माफी मागितलेली आहे. त्याचे करते जर ते आमचे जयेंद्र खुणेंसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आणि असं नेतृत्व असलं पाहिजे. आई तुझ्या पायऱ्या 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 चरीला, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीला, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीला, पायऱ्या 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 चरीला, पायऱ्या चरीला ग आई तुझ्या पायऱ्या चरीला, पायऱ्या चरीला ग आई तुझं दर्शन घेईन ग आई तुझ्या पायऱ्या 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 चरीला, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीला. हर घर में अब ये कहना कहीं नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मरोळ बाजारच्या सन्माननीय अध्यक्षा, मरोळ बाजार समितीच्या सन्माननीय अध्यक्षा राजेश्री भांजी आणि सगळी टीम बघा, सगळे महिला वर्ग या सगळ्यांच्या वतीनं विद्यमान अध्यक्ष कोळी सीफूड फेस्टिवलचे जयेंद्र लडगे त्यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करतील. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय असलम शेख यांचा सत्कार होत आहे. वेसाव कोळी सीफूड फेस्टिवलचे विद्यमान अध्यक्ष जयेंद्र लडगे यांच्या शुभ हस्ते. वेसाव कोळी मच्छीमार नाका मंडळ ट्रॉलरचे पदाधिकारी आहेत, माजी अध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या वतीनं, कारण मत्स्य व्यवसाय मंत्री असताना असलम शेख यांनी आम्हा कोळी बांधवांना अनेक अडचणीतून मार्ग दाखवला, अनेक अडचणी त्यांनी सॉल्व केल्या आणि खरोखरच त्यांची त्या वेळचं आणि आता जे प्रेम आहे आमच्या कोळी बांधवांवरचं ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. दरम्यान धनाजी कोळी हे सुद्धा अनेक वर्ष
कोळी समाजासाठी झटत आहे. काँग्रेसच्या पक्षात असून सन्माननीय प्रदीप टपके यांच्या शुभेच्छा मी हा सन्मान देतो डॉक्टर नाटके यांना. आणि संस्थेस मिळालेला राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार 2004-05 या काळात दिल्ली या ठिकाणी त्यांना मिळाला होता, म्हणजे अर्थसंस्थेला. त्या काळात ते कार्यरत होते आणि 2006 पासून जेव्हा निवडून आले तेव्हापासून तर 2010, 11, 15, 16, 23, 24 असे सलग 3 वेळा ते अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय असलम शेखजी यांच्या शुभ हस्ते पार पडला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगलं व्यवसाय सांभाळतात असे स्वप्नील स्वतः एक ग्रॅज्युएट आहेत, पण एक चांगले उत्कृष्ट नाखवा आहेत. त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. सन्मान स्वीकारताना आम्हा कोळी बांधवांना सतत मार्गदर्शन आणि पाठराखण करणारे सन्माननीय श्री प्रदीप टपके यांना सन्मानित करतील असलम शेखजी, माजी मत्स्य व्यवसाय मंत्री. हे वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष, साधारण 40 वर्ष ते संचालक मंडळावर होते. वेसाव कोळी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. वेसाव सहकारी मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष असे अनेक अध्यक्षपदे त्यांनी भूषविली. नाशिके धर्मा जांगले संस्थेचे अनेक वर्ष संचालक तसेच 3 वर्ष संस्थेचे अध्यक्ष राहिले. कामामध्ये स्वतःला झोकून घेऊन सतत काम करण्याची त्यांची वृत्ती, समाजकार्याची आवड असल्या कारणाने ते डोंगरीकर तरुणमंडळाचे सुद्धा सेक्रेटरी अनेक वर्ष होते. संस्थेत त्यांनी काम केले. डोंगरीकर नाखवा मंडळाचे सुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. नाशिक जांगले यांचा सत्कार होत आहे असलम शेख यांच्या शुभ हस्ते. स्वतः क्रियाशील मच्छीमार आहेतच, त्याचबरोबर वेसा मच्छीमार हितकारी सोसायटी लिमिटेडचे अनेक वर्ष संचालक मंडळावर ते आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषविले. असे विशाल चंदी यांना सन्मानित करतील असलम शेखजी. राजेंद्र काळे संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी राजेंद्र काळे अनेक वर्ष कार्यरत आहेत. संस्थेच्या कार्यकारी मंडळात त्यांचा सहभाग आहे. त्यांचे वडील सुद्धा या संस्थेत कार्यरत होते. राजेंद्र काळे, प्रकाश नाखवा एक यशस्वी नाखवा, त्यांच्या पत्नी इथे आलेल्या आहेत. सुजाता प्रकाश नाखवा इथे आलेले आहेत. असलम शेख त्यांना सन्मानित करतील. प्रकाश इथे येऊ शकले नाही. सन्माननीय नारायण देवजी कोळी हे वेसाव शिक्षण संस्थेचे सुद्धा अध्यक्ष होते. वेसाव कोळी जमात ट्रस्टचे सुद्धा अध्यक्ष होते. आजही तेवढेच ते ॲक्टिव्ह आहेत आणि आपल्या मंडळात सुद्धा ते अध्यक्ष राहिले. त्यांचा यथोचित सत्कार त्यांच्या सपत्नी संगीतासोबत होत आहे. सन्मान करीत आहेत असलम शेखजी. सगळ्यात जास्त वोटिंगमध्ये सगळ्यात जास्त वोटर्स त्याला मिळाले होते आणि असं यंग एकदम, इवन स्पोर्ट्स क्लबमध्ये सगळ्यात वर्षामध्ये सगळ्यात जास्त त्याला वोट्स मिळाले होते. असं यंग डॅशिंग आणि रामदास संदे यांचा मुलगा श्री जयेश संदे. विनायक तुकारामले स्वतः बी ए बॅचलर आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमधून आणि ONGC मध्ये कार्यरत होते. सध्या ते रिटायर्ड झाले, पण अनेक कार्य आणि एक चांगले सुस्वभावी. श्री जयेंद्र गजेंद्र भांजी वेसाव मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड कार्यरत आहेत. इंजिनियर आहेत, स्वतः MBA आहेत, उच्च शिक्षित आहेत. मुक्ती या कंपनीत उच्च पदावर आहेत. या समाजकार्यात उल्लेखनीय आहेत. BJPचे कार्यकर्ते आहेत. 5 वर्षापूर्वी भाजप संदेश मनोहर शिपे मसांदी मंडळाचे 8 वेळा ते अध्यक्ष राहिलेत. संदेश शिपे हे स्वतः क्रियाशील मच्छीमार आहेतच, पण गतवर्षी त्यांची संस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाली आणि मिनी ट्रॉलर नाखवा मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच भरत शंकर लडगे, त्यांच्या मिसेस वंदना, एक सुस्वभावी शांत. मधुकर चमार हे मंत्रालयात जॉबला होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रेखा आणि फायर ब्रिगेड या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते. सौ मीनाक्षी अशोक बांडुक या 2 वेळा संस्थेत निवडून आल्या. तसेच सपना रवींद्र माले या स्वतः मासेमारी सप्लायर म्हणून अनेक वर्ष गावामध्ये सुप्रसिद्ध आहेत. कर्ण चंद्रकांत वेसावकर हे सुद्धा एक चांगलं कार्य हाताळतात, जे ऑफिस वर्क आहे. कारण या अतिशय सुंदर या कार्यक्रमासाठी आज आम्ही मानकरी म्हणून या कार्यक्रमाचे आहोत आणि आमचा सन्मान करण्यासाठी, आमचा सत्कार करण्यासाठी, आम्ही जे काम करतो समाजामध्ये मच्छीमारामध्ये त्याचा सन्मान करण्यासाठी आज आमच्या नशिबी आज माजी मत्स्य व्यवसाय मंत्री असलम शेख साहेब आम्हाला उपलब्ध झाले. त्याबद्दल खरोखरच मी असलम शेख साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. मित्रांनो आणि बंधूंनो भगिनींनो, की आज आपण 17-18 वर्ष कोळी सी फूड फेस्टिवल करत आहोत आणि ह्या फेस्टिवलची अनोखी मजा राखण्यासाठी
आज मुंबईतनं नव्हे परदेशातून देखील लोक या ठिकाणी येत असतात. 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, पण लोकांना वाटतं की हा 3 महिने सातत्याने चालावा अशा तऱ्हेची लोकांची मागणी असते. परंतु आपण 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम आटोपता घेतो. बंधूंनो, हा कार्यक्रम चालू करण्याच्या अगोदर आपली एक अशी मनीषा होती की मच्छीमारांचे प्रश्न जे आहेत, मच्छीमारांच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या लोकांना समजल्या पाहिजे, शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्या खाद्य संस्कृती आहे, त्याच्यामध्ये आपण मासे करतो, माशांना चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण त्याच्यामध्ये आपण कोळी सी फूड फेस्टिवलचं आपण बीज रोजलं गेलं. आपण त्याचबरोबर खरं म्हणजे या समाजाला समजायला लोकांना अजूनही डोक्यामध्ये टाकावं लागतं. हे खरं म्हणजे कुठेतरी खंत वाटतंय मला. सकाळी जीवावरती खेळून जेव्हा समुद्रात जातात, येणार की नाही येणार माहीत नाही, पण हा समाज एवढा दिलेर आहे की कधी पाठी बघत नाही काय होणार आहे, जातोय आणि आपलं काम करून परत येतोय. पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, हा समाज त्याचा जर इतिहास बघितला शिवाजी महाराजापासून आहे आणि हा फक्त राज्याला नाही तर या देशाला गती घेण्यामध्ये ह्या कोळी समाजाचा फार मोठा हात आहे, त्याला विसरता येणार नाही. आज ह्या समाज कधी कुठल्याही कामामध्ये विरोध करत नाही. मग कुठलाही ब्रिज असू द्या की काही त्यामध्ये आलं त्याचा विरोध नाही, पण कुठलाही डेव्हलपमेंट करत असताना जर समाजात मिळत असेल तर आम्हाला असा डेव्हलपमेंट नको. असोसिएशनचे अध्यक्ष भगवान भांजी यांच्या शुभ हस्ते आम्ही जयेंद्र सी फूड फेस्टिवलचे अध्यक्ष यांचा सन्मान करीत आहेत. तसेच नाखवा मंडळ मिसेस नाखवा म्हणजे नाखविणीने सुद्धा विनंती करीन की प्लीज स्टेजवर या. नाखविणीने सुद्धा विनंती करीन, जी आता मी नावं घेतली, आता नाखवाज व्यासपीठावर आहेतच, पण नाखविणी सुद्धा यायचे आहेत. वंदना भरत लडगे, त्रिवेणी विशाल चंदी, हिमिका हिमांशू चांगले या तिघींना निवडण्यात आलेलं आहे. मी सर्वप्रथम सन्मान्य वेसाव कोळी मच्छीमार नाखवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष जयराज चंदी यांना विनंती करेन की वंदना भरत लडगे हिला स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. की छानशी वंदना भरत लडगे आणि त्याचप्रमाणे रोख म्हणजे कॅश बक्षीस सुद्धा यांना ठेवण्यात आलेलं आहे वेसाव कोळी मच्छीमार नाखवा मंडळाच्या वतीनं. हे सुद्धा मी देण्यासाठी अध्यक्ष जयराज चंदी यांना विनंती करीन. वंदना भरत लडगे यांना वेसाव कोळी मच्छीमार नाखवा मंडळ ट्रॉलरचे सन्मानी उपाध्यक्ष रणजित काळे सन्मानित करतील श्रीमती त्रिवेणी विशाल चंदी हिला. त्यानंतर हिमिका हिमांशू जांगले हिला सन्मानित करतील वेसाव कोळी मच्छीमार नाखवा मंडळचे सेक्रेटरी पराग भावे. आज आपण इथे 3 दिवस माशांचा स्वाद घेऊन आपला आनंद व्यक्त करत आहात. नाच गाणी, त्याच्याबरोबर कोळी संस्कृती, कोळी वेशभूषा, कोळ्यांचं जेवणाच्या पद्धती ह्याचा संपूर्ण आस्वाद तुम्ही 3 दिवस घेत आहात. चांगली गोष्ट आहे. पण आपण एक विसरतात की जी मासे कोळी बंधू आज समुद्रातून वाऱ्या वादातून घेऊन येतात त्यांची परिस्थिती फार आता वाईट होत चालली. श्रीमती प्रतिमाताई खोपडे मॅडम आमच्या विभागातील नगरसेविका यांचा सन्मान होत आहे. सी फूड फेस्टिवलचे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांच्या शुभ हस्ते. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस श्री निशिकांत शिंदे यांना सन्मानित करतील हरीश्वर गुस्से सह सेक्रेटरी. तसेच आज आमच्या उपस्थित उदय खोत या ठिकाणी आलेले आहेत. युवा सेनेचे सुद्धा ते पदाधिकारी आहेत, त्यांचा सन्मान करतील जयराज चंदी. तसेच श्री गणेश सुर्वे यांना सन्मानित करतील रणजित काळे. आमच्या नगरसेविका प्रतिमा खोपडे मॅडम सन्मानित करतील. मी विनंती करेन प्लीज अनिशा जितेश लडगे यांनी पुढे यावं. अनिशा जितेश लडगे महेंद्र लडगे यांची सून आहे. डॉक्टर रमेश वेसावकर यांची मुलगी डॉक्टर अमृता हिला सुद्धा सन्मानित करतील प्रतिमा खोपडे मॅडम. या डॉक्टर असून सुद्धा एका स्टॉलवर स्वतः त्यांचं फॅमिलीचं स्टॉल आहे तिथे
आपण सगळ्यांची सेवा पुरवतात आणि एक चांगला त्यांचा हातगुण आहे डॉक्टर अमृता यांचा. वृत्ती निनाद लडगे, पुष्पा भरत लडगे यांची सून, नुकताच त्यांचं लग्न झालं आणि अतिशय सुरेख या आपण बघता की किती छान दिसतात या सगळीजणी. गेली 3 दिवस सतत हा जो कार्यक्रम मुंबईमध्ये नव्हे, भारतात नव्हे, पूर्ण भारताच्या बाहेर जाऊन हे कार्यक्रम हो असं देवाचरणी प्रार्थना करते. तुम्ही मला इथे जी संधी दिली बोलायला, इथे मान सन्मान दिला, खरोखर तुमचे मी आभार मानते. वो ताटाण्याचा दाण्या बाग आमचा आनंदी गे साहेब, वो ताटाण्याचा दाण्या बाग आमचा आनंदी गे साहेब. वडवा करी आग नजरेतली महाकालीचे रूप निळे, दिव्य रूपे तुझी दंगदाही दिशा, तुझ्या क्रोधाने दैत्य झळे. देह होऊन गुल्लाला तुझ्या दारात सांडू दे, साऱ्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे. कधी अंगार तू, कधी शृंगार तू, कधी अंगार तू, कधी शृंगार तू, तुझ्या पायाशी राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. तसेच आज आमच्या उपस्थित संजय पाटील अलिबागवरून इथे आले आहेत. यश श्री चैतन्य वसंत नाखवा, बापजी फॅमिली अलिबागवरून, साखरे कोळीवाड्यावरून इथे आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे होत आहे. हे सगळे नाखवा लोक आहेत. गन खल्ला पिवता खारीचा चत माझा जाम भारी वता, नभाताचा कन गन खल्ला पिवता. पण आता बदल जाम झालाय, माझ्या शेतात सौदा राहिलाय, यो जागेचा पैसा आयलाय, बाबा भावनीन दगडा राहिलाय. बदल जाम झालाय, एक दोन तीन चार वेसावे गावची लोक हुशार, एक दोन तीन चार जयेंद्र दादाची पोरं हुशार, एक दोन तीन चार महेंद्र दादाची पोरं हुशार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब है कहीं ना, हर घर में अब है कहीं नाम, कहीं नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. जनार्दन देसले यांना सन्मानित करतील आणि आभार प्रकट करतील स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. त्यांचा मुलगा प्रथमेश, मुलगी ज्योती त्यांच्या सोबत आहे. जे की इंजिनिअरिंग जे आम्हाला दोन्ही बाजूने इलेक्ट्रिक सप्लाय अर्थात सहकारी सोसायटी मच्छीमार यांच्याकडनं होत असतो आणि जे की इंजिनिअरिंगच्या वतीने सुद्धा दरवर्षी आम्हाला मिळत असतो इलेक्ट्रिक सप्लाय. थँक्यू व्हेरी मच मंगेश. तसेच भरत जांगले जे फायर ब्रिगेडसाठी आम्हाला सहकार्य करत असतात दरवर्षी जेव्हापासून स्थापन झाला
सी फूड फेस्टिवल तेव्हापासून आजपर्यंत रेणुका साऊंड सर्व्हिसचे मालक श्री हरेश यांना सन्मानित करतील मनीष भुनगावले. अच्छा, गीता लडगे, जयेंद्र लडगे यांच्या मिसेस. रूपा डोंगरीकर एक ऑफिस वर्क सांभाळत असतात. अध्यक्ष विक्रांत चिखले यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आणि आभार प्रकट करू इच्छितो. इलेक्ट्रिक सप्लाय आणि जागा अशा दोन्ही गोष्टी आम्हाला दरवर्षी हे लोक देत असतात. विक्रांत चिखले अध्यक्ष वेसा मच्छर सहकारी सोसायटी लिमिटेड यांना सन्मानित करतील अध्यक्ष आणि त्यांच्या मिसेस गीता आणि जयेंद्र. त्यांच्या सोबतीला हरेश्वर घुस्से, मनीष, महेंद्र हे सगळे पदाधिकारी, तसेच कैलाश पाटील यांचे सुद्धा आभार, कारण ते सुद्धा जमात रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या जमाती अनेक वर्ष गेली 40 वर्ष ते कार्यरत आहेत. महेंद्र लडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा मान आणि आभार प्रकट करू इच्छितो. त्यांच्यासोबत जयेंद्र, हरेश्वर, मंगेश, सुरेश, खूप खूप धन्यवाद. सर्व कामगार वर्ग, HP गॅस सर्व्हिस. जितेंद्र तेरेकर पार्किंगसाठी दरवर्षी शिवकर समाजाचं आम्हाला मोलाचं सहकार्य मिळत आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. विजय. वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलची खरी शोभा, जो आपल्या तोंडातून सर्वांची स्तुती, सर्वांची वाहवा करणारा, आपल्याला संबोधणारा जितेंद्र कोंबरे यांचा सत्कार. जयेंद्र लडगे, महेंद्र लडगे, हरेश्वर घुस्ते, मनीष बुणगवले. लक्षात, हे दोघे ना श्याम काळ्यांचे शिष्य आहेत आणि खरोखर श्याम काळ्यांचं नाव घ्यावंच लागेल. आणि त्यांचे हे शिष्य आज मोठे पुढे होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन लाभलं ते काशीराम चिंचे यांचं, आणि म्हणून आज छान छान कार्यक्रम त्यांच्या हातून पार पडत आहेत. असे हर हुन्नरी कलाकार राजेश आणि जितेन आपल्या गुरूंना आठवण करतात आणि त्यांच्या आठवणीने आजचे सगळेच कार्यक्रम सादर करत असतात. असे राजेश आणि जितेन यांचा इथे सत्कार होत आहे. या शुक्रवारी जो कार्यक्रम झाला की सुरुवातच इतकी सुंदर झाली या कार्यक्रमाची, जी तुमच्या कार्यक्रमामुळे भावनन, रवींद्र आणि वृंदावन या तिघांचा इथे सत्कार करू इच्छितो. खरोखर छान वेसावकरांची धमाल असा तो कार्यक्रम होता. खूप छान. मी विनंती, जयराज चंदी यांना कुठे असतील प्लीज स्टेजवर या. जयराज चंदी, जयराज शंकर चंदी, खजिनदार वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलचे, प्लीज स्टेजवर या. जगदीश पाटील, अतिशय सुरेख आवाज, जोरदार आवाज आणि धमालदार आवाज. त्यांच्या आवाजात जी बहारदार जादू आहे आणि नक्कीच सगळ्यांना ते नाचवायला लावतात. असे जगदीश पाटील या ठिकाणी दरवर्षी विशेष करून शेवटच्या दिवशी आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. खूप खूप धन्यवाद जगदीश. त्रिशूलधारिणी या कार्यक्रमामध्ये बाल कलाकारांनी जी चांगली भूमिका केल्याबद्दल त्यांना मंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते परफॉर्म देखील करणार आहेत. आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष जयेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. गाणं घेतो आपण त्यांचं. मेघा भावे, भावे परिवार, स्टॉल नंबर 30 यांना बक्षीस गेलेलं आहे. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे बरसवा का बच्चा बच्चा, मेरे बरसवा का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. स्टॉल नंबर 6 जयेंद्र लडगे आणि सहकार्याला प्लीज यांचा सत्कार करावा आणि बक्षीस वितरण करावं. क्या बात. हे मी हाय पोलीस. गणेश तेरेकर, श्री साई किरा, बाजारी. मी हाय कोली चोरील्या डोली मुंबईच्या किनारी, मारतील कोली हाणल्यान डोली चल जाऊ बाजारी.
हे वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस गो नखरा चल जाऊ बाजारी वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर की नतमस्तक होऊन आज जो सोहळा माझ्या भविष्यामध्ये मी बघितला नसता असा हा सोहळा आज संपन्न होऊन झालेल्यासारखंच वाटते, जेणेकरून माझे बरेचसे सहकारी संस्थेचे प्रदीप तपके, हरेश भांजी, तसेच नारायण कोळी आणि नाशिकेत जांगरे माझ्यापेक्षा आमच्या संस्थेमध्ये सिनियर, तरी पण मला त्या लोकांनी न डगमगता माझं काहीतरी कौशल्य असेल, माझं काही नशीब असेल, या सोहळ्यामध्ये मला त्यांनी जो मान दिला त्याचा मी आभारी आहे. जेणेकरून